नमस्कार. जय गणेश. जय श्रीराम. रमे रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. अर्थात एकदा भगवान शिवशंकर माता पार्वतीला म्हणाले, हे सुमुखी, रामाचे एकदा नाव घेतले तर ते सहस्त्र वेळा विष्णू नाव घेण्या इतकं पवित्र आणि मोठं आहे. त्यामुळे मी नेहमी रामाचे नाव घेतो. असे योग, त्याग आणि दिव्यत्वाचा सर्वोच्च संगम असणाऱ्या भगवान श्रीरामाविषयी आज आपण एक ज्योतिषीय विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहोत. भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम सुद्धा म्हणलेलं आहे. एक कुशल धनुर्धर, ज्ञानी, दृढ निश्चयी योद्धा असे प्रभू श्रीराम होते. त्यांचं जीवन नेहमी धर्म न्यायाच्या गोष्टीचं त्यांनी नेहमी समर्थन केलेलं आहे. ते सर्वोच्च समर्थक ते होते. तसेच शांतिप्रिय, आध्यात्मिक, आदरणीय आणि बुद्धिमान असं व्यक्तिमत्व प्रभू श्रीरामांचं होतं. प्रभू श्रीरामांनी स्वहितापेक्षा नेहमीच राज्य, राष्ट्र, देव, धर्म याच्या हिताला प्राधान्य दिलेलं आहे. त्या काळी बहुविवाह पद्धती प्रचलित होती. ती बहुविवाह पद्धती प्रचलित असताना सुद्धा प्रभू श्रीरामांनी माता सीतेप्रती समर्पित राहून एक पत्नी आणि एक वचनी हे बिरुद आपल्या नावाला लावून घेतलेले आहे. अशाच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या पत्रिकेचं ज्योतिषी विश्लेषण आज आपण करणार आहोत. तर सुरुवात करूयात. प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्यातील पुनर्वसू नक्षत्रातील 9वी तिथी रोजी झालेला आहे. चैत्र महिन्यातील पुनर्वसू नक्षत्र 9वी तिथी. पुनर्वसू नक्षत्राची देवता ही माता आदिती आहे. तेव्हा माता आदितीच्या नक्षत्रामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे. प्रभू श्रीरामांची लग्न कुंडली आणि चंद्रकुंडली दोन्ही कर्क लग्नाची. तर ही प्रभू श्रीरामांची कर्क लग्नाची लग्न कुंडली आहे. तर ह्याच्यामध्ये गुरु हा कर्क राशीमध्ये उच्च आहे. सूर्य हा मेष राशीमध्ये उच्च आहे. शनी तुळा राशीमध्ये उच्च असतो, हा उच्च आहे. मंगळ मकर राशीमध्ये उच्च असतो, हा मंगळ प्रभू श्रीरामाच्या मकर राशीमध्ये उच्च झालेला आहे. आणि शुक्र हा तुमचा मीन राशीमध्ये उच्च असतो, हा मीन राशीमध्ये उच्च झालेला आहे. म्हणजे प्रभू श्रीरामांच्या पत्रिकेत तब्बल 5 ग्रह हे उच्च आहेत, उच्च स्थितीमध्ये विराजमान झालेले आहेत. बघूयात. प्रभू श्रीरामांचं कर्क लग्न आहे. कर्क लग्नाचा स्वामी चंद्र हा स्वतःच्याच राशीत लग्नस्थानी म्हणजे पहिल्या स्थानी बसलेला आहे. तर चंद्रावरून आपण न्याय, क्षमाशीलता हे गुण बघतो. प्रभू श्रीरामांच्या अंगी आपल्याला न्याय आणि क्षमाशीलता हे गुण दिसतात. दुसरी गोष्ट, प्रभू श्रीरामांच्या राशीमध्ये चंद्राबरोबर लग्नस्थानात उच्च होऊन गुरु बसलेले आहेत. गुरुवरून आपण भावनिक, विद्वत्ता, विवेक हे स्वभाव बघतो. ते प्रभू श्रीरामांच्या अंगी आपल्याला विद्वत्ता दिसते, विवेक दिसतो. तसेच लग्नस्थानातील गुरुमुळं सभ्य जीवन जगण्याच्या माणसाचं एक आवड असते, की असं माणसाची आवड कला असते. त्यामुळे प्रभू श्रीरामाने आपलं पूर्ण जीवन हे सभ्यपणे ते व्यतीत केलेलं त्यांनी. ते आपल्याला ह्या लग्नस्थानी असलेल्या गुरुमुळे आपल्याला दिसून येतं. दुसरी गोष्ट, सप्तम स्थानात त्यांचा मंगळ आहे. सप्तम स्थानामध्ये मंगळ आहे. मंगळ हा मेष राशीचा स्वामी इथे एक मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मेष ही लाभ म्हणजे हे कर्मस्थान आहे, हे लाभ स्थान आहे. तर मेष राशी लाभ स्थानाची व्यय स्थान आहे, म्हणजे 12वं घर आहे. लाभ स्थानाचं व्यय स्थान आहे. म्हणजे तुमच्या सप्तमातील मंगळ लाभ स्थानाचा व्यय स्थानाचा स्वामी असल्यामुळे ऋषभांच्या पत्रिकेत इथं सप्तम स्थानी जोडीदार बघतो आपण, जोडीदार. त्यामुळे त्यांना माता सीतेप्रती थोडं विरह किंवा दुःख त्यांना सहन करावं लागलं. कशामुळे? तर हा मंगळ जो आहे सप्तम स्थानामध्ये आहे, जोडीदाराच्या स्थानामध्ये. हे जे की तुमच्या लाभ स्थानाचं व्यय स्थान आहे. दुसरी गोष्ट, तुमचं प्रभू श्रीरामांच्या पत्रिकेत तसेच मंगळ हा इथे दशम स्थान, सप्तम स्थान हे आपलं विवाहाचं स्थान आहे.
याचा स्वाशी स्वामी शनी आहे. जसं मकर राशी आहे, स्वाशी स्वामी शनी तुला राशीमध्ये उच्च झाला आहे केंद्रात, तरी शनीची दुसरी रास आहे ही कुंभ रास, ही अष्टम स्थानात येते. त्यामुळं आपल्याला तिथं अडथळे अडचणी दाखवतात. त्यामुळे त्यांना माता सीतापती विवाह त्यांना भोगावोगा सहन करावा लागलेला आहे. तसेच दुसरी गोष्ट, शुक्र ग्रह हा मीन राशीमध्ये उच्च होतो. शुक्र ग्रह हा मीन राशीमध्ये उच्च होतोय. शुक्राची दुसरी रास आहे ती धनुरास, ही षष्ठ स्थानामध्ये येते. षष्ठ स्थानावर आपण शत्रू वगैरे बघतो. तसेच नवम स्थान हे अनोळखी ठिकाणी प्रवास दर्शवतं. त्यामुळेच प्रभू श्रीरामांना माता सीतेला घेऊन अनोळखी ठिकाणी प्रवास करावा लागला. या प्रवासात त्यांना शत्रूकडून म्हणजे रावणाकडून त्यांचं अपहरण झालं आणि त्यांना षष्ठ स्थान असल्यामुळं त्यांना माता सीतेचा विरह सहन करावा लागला. दुसरी गोष्ट, मंगळ हे मंगळ तुमचं कर्मस्थान आहे. मग तुमचे पहिलं घर हे 10वं कर्मस्थान, पहिली राशी मेष राशी स्वामी मंगळ आहे. पण आठवी राशी पंचम स्थान याचा स्वामी स्थान मंगळ आहे. तर मंगळ हे कर्मस्थान आहे. दुसरी गोष्ट, गुरु 12 स्थानात स्वामी आहे, हे धर्मस्थान आहे. आणि चंद्र स्वतः कर्क राशीचा स्वामी चंद्र स्वतः इथं व्यक्तिमत्व बसलेला आहे. तर ह्याच्यामध्ये दृष्टी संबंध झालेला आहे. मंगळ गुरु आणि चंद्रामध्ये दृष्टी संबंध आहे. म्हणजेच तुमचा गुरु हा सप्तम दृष्टीने 1 2 3 4 5 6 7 दृष्टीने म्हणजे धर्मस्थानात स्वामी कर्मस्थानाला पाहतोय आणि कर्मस्थानात स्वामी 1 2 3 4 5 6 7 दृष्टीने धर्मस्थानाला पाहतोय. शिवाय स्वतः चंद्र हा कर्मस्थानाला पाहतोय. त्यामुळे कर्मधर्म राज त्याच्या कुंडलीमध्ये तयार झालेला आहे. म्हणजे अशाच मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जगलेल्या प्रभू श्रीरामांच्या पत्रिकेचा आपण ज्योतिष विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांना आमचं सादर नमन. आज आपण इथे संपूयात. धन्यवाद.